वर्षानंतरचा काळ. पाटलांना मुलगा झाला आहे. गावामध्ये आनंद आनंद झाला आहे. 20 वर्षानंतरचा काळ. 20 वर्षानंतरचा काळ. ठीक आहे. 20 वर्षानंतर मुलगा झाला, वंशाला. आमच्या जीवाला फार आनंद झालाय. परंतु काय करावं आणि काय नाही. गंग्याला सांगितलं, या शहरात हत्ती बसून पेढे वाटा, घोडे उभारा. त्यात पाटलांचा वंशाला देवा झालाय. पाटील म्हणजे गावचा उजवा डोळा आहे. बरोबर आहे आबा. पण त्या जादूगाराची कमाल किती म्हणावं लागल. बघा, त्यांनी तुम्हाला काहीतरी ते पेय दिलं आणि त्याचा शब्द खरा ठरला गेला का नाही. बरोबर म्हणतात. भस्म दिला, हा, पत्तेला दिवस गेलं. पण ती बोंबलत कुठं फिरत असेल काय माहिती. काय तिथे गेले आहेत आपल्याला. आबा, जादूगार आले ते. नमस्कार पाटील. नमस्कार. कस काय? आनंद 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 आहे. मुलगा झाला. जीवाला बरं वाटलं. जीवाला का वाटणार नाही. अरे दुधात साखर पडली म्हणजे आनंदात आहे तुम्ही. हा, पण आता वचनबद्ध राहा म्हणजे झालं. कारण आम्हाला तुम्ही वचन दिलं होतं. कसलं? की 20 वर्षानंतर आम्ही तुमच्या मुलीबरोबर आमच्या मुलांचं लग्न करून देऊ. ए बेकारड्या, कुणासमोर बोलतोय? तुझी मुलगी आमच्या वाड्यात जमणार नाही. आल्या पावली परत हो, नाहीपेक्षा मला रायफलीला हात घालावा लागल. पाटील, वचन दिलंय, वचनाचा भंग करू नका. याचा परिणाम खराब होतील. काय खरं होईल ते बघून घेईल. ते सांगायची गरज नाही मला. ठीक आहे. समजलात? ठीक आहे. कुठल्या बेकारडे मागत आलं आणि आमची मुलगी करा या आमच्या वाड्यात. तुम्ही दम दिला की चांगलं झाले. मग लय भारी झालं. लगेच पळाला ती. लगेच दिलं तुम्हाला आबा. रायफलीला हात घालणार होतो, हो, पण ते पळाला, वाचला. येतोय आता. बर बर, या 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 या. आईला त्या भिखारड्याने लगाची सांगितल्या बरोबर आबा चिडलं की बंदुकीलाच हात घालायला गेलतो की. पण काहीतरी घडल्याशिवाय राहणार नाही. आता काय तुला माहित आहे का आपला चिकटगुंडा केलता त्यांनी. हो हो हो, हा केलता. आणि सोड म्हणलं की यांनी चिकटगुंडा आपला सोडला. आईला मग ती बी लय बेकार दिसतंय म्हणा की. ती जादूगार लय बेकार आहे. त्याच्या मंत्राने झालं का नाही, मुलगा झाला का नाही. आपल्याला काय करायचंय? काय घेणं देणं आहे आपल्या पगाराची गाठ. बस बस बस, चल 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 लवकर. चल लवकर. पाटलाने माझा असा अपमान केला. ठीक आहे, वचनबद्ध राहिलं नाही, पण तरी मी माग हटणार नाही. त्याचे म्हण आहे, गुरुची विद्या गुरुला भरपूर असते, परंतु त्याचा गुरुची विद्या शिष्याला दिल्यानंतर त्याचा एक तरी हातच्या गुरुकडे असतोच. असाच हातचा माझ्यापाशी आहे. आता त्या मुलाला हे शिकारीचा नाद. जातो आणि जंगलात एक हरण सोडतो म्हणजे झालंच. येतोच म्हटलं. परमेश्वरा, प्रतिज्ञा माझी ऐकलीस. छान झालंय म्हणून साठी सांगितलं. तपांती राजाने राजांची तप्प. ज्यानं तपश्चर्या केली त्याला परमेश्वरानं राजकुळ जन्माला घातला. ज्याला राजकुळातली चालवता आलं नाही त्याला मात्र शेवटी नरकवास भोगावं लागलाय. एवढी धन संपत्ता असून सुद्धा काय करावं आणि काय नाही. पण मुलाचा चेहरा 20 वर्ष, त्या भविष्यानं सांगितलं की 20 वर्ष बघायचा नाही. आज तरी पाहिला पाहिजे. कोण आहे तिकडे? विठ्ठला तुझा मला छंद. आबा इकडे बोला. जा. हा सुधाकरला म्हणावा तुला बोलवले ताबडतोब मोठ्या वाड्यात. हा, अभ्यास करतात ना, आतल्या वाड्यामध्ये आहेत तिथनं घेऊन या. हो, इथून. हा, सुधाकर साहेब, आबांनी बोलावले. या. आबा नमस्कार करतो. सुधाकर बोला. आनंद आनंद आहे. खूप आनंद वाटतो. छान वाटतं ना. होय आबा. कारण 20 वर्ष तो तुझ्या मावळ्याच्यात कटलाय. आज तुझ्या तू घरी आलास त्याचा बोल आहे. अरे खानदान तशी माती, रक्त तशी मूर्ती, शाळा तशी संस्कृती. ज्या ठिकाणी ज्वारी पेरली त्या ठिकाणी बाजरी उगवत नाही. बरोबर आहे आबा. तू या घराण्यात जन्मलास, माझ्या जीवाला मोठा आनंद आहे. आबा मला एकच म्हणायचं होतं आपल्याला. मला शिकारीला जायचंय जंगलात. नको पोरा नको. कशाला तुला शिकार पाहिजे हे? नाही आबा, मी जंगलात जाणारच शिकार करण्याकरता. म्हणजे ही वाड्याची रायफल बघून तुला आठवलं काय? होय आबा. वाड्याची रायफल बघडला
की आमच्या आजोबाने किंवा वडिलानं बंदूक जे पाळले काहीतरी शिकारीसाठी जा, तुला आशीर्वाद आहे, पण तिन्ही दिशेला जा, पण दक्षिण बाजूला जायचं नाही. आठवलं? ठीक आहे आबा, या. येतो आबा. आणि जोडीला कोणीतरी न्या. का रे याच्यात संघ जा. हा एकटाच असतो, मला का कशा अजून दुसरा आहे? ऐकी गंग्या मी ऐकी जा ह्याच्या संघ जा. हे दोघं आपले नौकर आहेत का? नौकर आहे. अरे इकडच्या परिसरातले काय मला माहिती नाही. हो. तुझं नाव काय? माझं नाव राम्या. आणि तो दगड्या. दगड्या. दगड्या आणि नाम्या, तुम्ही माझ्या सोबत चलायचं. हो. जंगलात माझ्या संगती फिरायचं, नुसतं भ्यायचं नाही. मी आहे ना. तुम्हाला सगळं जंगल ना जंगल लावतो. शंभर. मग आम्ही दोघं जण येतो. चला. पण सुधाकर, बोला. दोन्ही नौकर जर नेलं, हा वाडा रिकामाच आहे, फक्त ह्याला घेऊन जा. नाही नाही आबा, आम्ही दोघं बी जातो की. जाता हो. जा. एकाला दोघं, दोघाला तिघ. पण तुम्ही आल्याशिवाय अन्न किंवा पाणी सोडणार नाही, हे मात्र तुमच्या हृदयपटावर लिहून ठेवा. आम्हाला जरा उशीर बी लागेल किंवा आबा. तरी चालेल. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जेवण करा. तुम्ही या. आम्हाला मध्ये शिकार झाल्याशिवाय आम्ही काही येणार नाही. शिकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाण्याचा एक घोटही मी घेणार नाही आबा. या. चालतंय. या, हा? तुम्ही या. येतो. तुम्ही या. आता शका बोला. सुधाकर साहेब, हा, आता आपण जंगलात जाणार आहे. जाणार आहे. कारण का जंगलात मोठे मोठे सस असतात, मोठ मोठ माकडं असतात. अरे काय बोलतोयस तू? काय बोलतोय काय? नालायका मोठं मोठं हाती, लहान लहान सस्य असतात. हा मग तीच मी आयला मी उलाटलो का काय रे? हो का सुधाकर साहेब, हो का असं बोलतात ना. ते काय झाले, काय झालेलं आहे? गडबडीमुळे तसं झालं. हो बंदूक लोड केली पाहिजे आपल्याला ताबडतोब. अहो बंदूक लोड काढतोस? करून ठेवली आता. अहो हत्यार बंदच गेलं पाहिजे आपण. फक्त गोळ्या घरी राहिल्यात. गोळ्या घरी राहिल्या. अजून आपण वाडा सोडलेला नाही. नाही नाही, गोळ्या घेऊन येतो, माझ्या खिशात आहेत. जायचं? चला चला चला.